एवरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज आहे माझं एक्झिबिशन. मम्मा तुम्हाला दाखवेल की मी काय केलंय. तू व्हिडिओ टाकला असेल ना? हा, मी आधी शेअर केलंय की कसं काय बनवलंय. अर्थ सेव्ह अर्थ का होतं का? अर्थ प्लॅनेट द अर्थ. ओके, याचा टॉपिक आहे द The अर्थ. फक्त अर्थच्या बारेमध्ये इन्फॉर्मेशन द्यायचंय. हा, आणि ऍक्च्युली लास्ट टच तिथं होणार आहे, मग त्याच्यासाठी मी 2 चीज घेतले. हा, एक जरा मी काय- व्हाईटनर एक्स्ट्रा स्टार्स बनवण्यासाठी ऐक ना. आणि एक ब्लॅक कलरचं द अर्थला हायलाइट कर. मला वाकावं लागते त्यासाठी. मी काय म्हणते, जरा सांग ना तुझी स्पीच बोलून दाखव ना पटापट, क्विक का एकदम. सगळं बोलून दाखव ना पण. हा स्पीच. Good morning everyone. My name is Pia. Today I am going to explain my chart on planet Earth. Earth is the third planet from the sun. It is the only planet known to have life. It has land, water and air which are important for living things. Most of the earth is covered with water and the remaining part is land. It has an atmosphere which it gives us air which we need to breathe. We have to save our beautiful planet by saving water, planting trees and keeping our surroundings clean and green. Earth is our home, so let's protect it. If you want to know more about Earth, you can read this. Thank you. कशी वाटली? तू कसं मी बडबड करताना अशीच ऍक्टिंग करते ना? हा. चला, तर मला वर करू दे, जरा लई वाकून बोलावं लागतंय. तर आज पियाचं एक्झिबिशन आहे. आमची सगळी तयारी, हो हे पकड, आमची सगळी तयारी ऑलमोस्ट झाली आहे. फक्त तिची पोनी घालायची आहे. शूज वगैरे पॅक झाले की पिया चालली स्कूलला. प्रॉब्लेम असा आहे, मी तुम्हाला सांगते. तर आज प्रॉब्लेम असा झाला आहे की पियाचं आज एक्झिबिशन पण आहे आणि असा विचार अजिबात नव्हता केला अपॉइंटमेंट घेताना. कारण मी तुम्हाला बोलली होती मला दातांची ट्रीटमेंट करायची, तर मी अलायनर्स लावून घेते. कुठले काय कसे ते मी आता म्हणजे बऱ्याच दिवसापासून प्रोसेस चालू होती. आज मला ते मिळणार आहे. सो मी आता जास्त त्याच्यावर न बोलता थोडं आधी ते हातात येऊ देते, कसं काय आहे वापरायला. त्यानंतर मी तुम्हाला त्याचं डिटेलमध्ये सांगेल किंवा पुढे सांगते व्हिडिओमध्ये. पण असं जेव्हा आम्ही आजची अपॉइंटमेंट घेतली ना, तेव्हा पियाच्या एक्झिबिशनची डेट काही फिक्स नव्हती की आजच होणार आहे असं. तर आता गोष्ट अशी, हिला 9 वाजता सोडायचं आहे, 10 वाजता एक्झिबिशन स्टार्ट होणार आहे. तेव्हा मला आणि पियाच्या पप्पांना जाऊन पटपट पाहून पण यायचं आहे आणि त्याच्या आधी मला थोडंफार स्वयंपाकाचं पण करून जायचं आहे. कारण माझी अपॉइंटमेंट आहे 12 वाजेपासून आणि 1 वाजेपर्यंत चालेल आणि आम्ही सगळे सोबत जाणार होतो माझ्या ट्रीटमेंटसाठी. आता पियाचं एक्झिबिशन पण पियाला म्हणजे ऑलमोस्ट एकटीला घ्यावं लागणार आहे. ऍक्च्युली पप्पा नाही जाणार आहे. मला असं वाटतंय की तू रिक्षा करून जायला पाहिजे. मला असं वाटतं आणि मला तेच करावं लागणार आहे. सो मला तिथे एकटीला जावं लागणार आहे आणि ते खराडीला आहे. सो ऑटो करून जा, तिथे सगळं एकटीने. मला असं वाटत होतं की सोबत राहिली असते तर बरं झालं असतं, पण चला म्हणलं आता ऑप्शन नाही. कारण की पियाचं एक्झिबिशन पाहिजे, तर म्हणजे पियाचं एक्झिबिशन नंतर पिया पण एकटीच घरी येणार आहे आणि मला एकटीला जायचं आहे, एकटीला यायचं आहे. सो असं आहे. हे अजिबात असा प्लॅन केलेला नव्हता, पण आता हे झालंय, त्याला काही ऑप्शन नाही आहे. कारण दोघंही गोष्टी आजच करणं इम्पॉर्टंट आहे. सो बघू म्हटलं, काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स येणार आहे तुमच्यासोबत शेअर करेल. हा, तर आता पियाला सोडवायला हे जातील 10 वाजता. आम्ही पटपट जाऊन पाहून येऊ. त्याच्या आधीही पिया गेल्यानंतर मला आंघोळ करायची, थोडंसं स्वयंपाकाचं पण आवरून जायचंय. नाहीतर असं प्लॅन केला होता ज्या दिवशी माझी ट्रीटमेंट असेल म्हणजे आजच्या दिवशी. पिया वाटलं नव्हतं की पियाचं एक्झिबिशन आज असणार आहे असं. सो मस्त आम्ही गेलो असतो, तिकडे जेवण वगैरे केलं असतं माझं, म्हणजे आम्ही तिघं सोबत गेलो असतो. पण तसं होणार नाही आता. बघूयात काय काय होतं, मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. आधी मी हिला पाठवते आणि पियाचं एक्झिबिशन कसं आहे, जमलं तर मी तुम्हाला लॉंग व्हिडिओ थोडंफार घेईल, नाहीतर मग शॉर्ट व्हिडिओ नक्की पहा तुम्ही, त्यामध्ये मी शेअर करेल. खूप टाईट होतंय. तू मान खाली घालून बसली होती पिया. एक सेकंदाचा उपयोग करते मी. पिया फक्त शूज सॉक्स वगैरे घालायला गेली होती आणि म्हटलं तेवढ्या वेळामध्ये मला जेवढं किचन आवरता येईल तेवढं आवरून घेते. कारण आज माझ्याकडे वेळ खूप कमी आणि कामं खूप जास्त करून घ्यायचे. पण ही सगळी धावपळ पियाला दिसता कामा नये, कारण तिच्यासाठी पण आज महत्त्वाचा दिवस आहे. म्हणून मी तिला एकदम रिलॅक्स, छान आनंदात, एकदम मला काहीच घाई नाही असं तिला छान बाय बाय केलं. तिला ऑल द बेस्ट वगैरे केलं आणि त्यानंतर अंघोळ केली. थोडं घरातलं आवरून घेतलं. तसं पियाच्या पप्पांना म्हणजे आमचं ठरलं होतं की मी त्यांना चपाती वगैरे बनवून जाईल असं, पण ते म्हणले की नको,
मटकी वगैरे पडली आहे, सो चपाती वगैरे काही बनवू नको, तू तयारीला लाग, म्हणजे पियाच्या स्कूलमध्ये लवकर जाऊन आपण एक्झिबिशन पाहून येऊयात. सो मी आता तयारी चालली माझी. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. सिम्पल असा मेकअप केला होता मी, कारण मला पियाच्या स्कूलमधून लगेच माझ्या ट्रीटमेंटसाठी पण जायचं होतं. आणि खरं सांगायचं म्हटलं तर मागच्या 3-4 दिवसापासून मी पियाच्या पप्पांचं एवढं डोकं खाल्लं आहे ना, की मी कशी जाऊ आहो तिकडे एकटी, कसं काय मी सगळं हँडल करू, कसं मी त्यांना म्हणजे काय काय विचारायचं असलं तर मी कसं काय करणार आहे असं. सो त्यांनी मला बरंच जे आहे ते असं मोटिवेट केलं की जा तू निवांत, आपण जे काही नंतर प्रॉब्लेम आले नंतर जाऊ शकतो किंवा आपण कॉल करूयात. सो चला रेडी तर झाली आहे मी आता आणि छान असा मेकअप पण केलेला आहे. म्हटलं तुमच्यासोबत लुक शेअर करते, मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते सध्या. सो एन्जॉय करा, तुम्हाला काही मेकअपच्या टिप्स वगैरे मिळतील तर. आणि माझं दात तुम्हाला दाखवण्याचं रिझन की तुम्ही पाहून घ्या ट्रीटमेंट नंतर काय कसे दिसतील, मला पण काही नंतर दाखवता येणार नाही. सो तयारी केली आणि डायरेक्ट पियाच्या स्कूलमध्ये आम्ही आलो होतो तिचं एक्झिबिशन बघण्यासाठी. Are important for living things. Most of the earth is covered with water and the remaining part is land. It has an atmosphere which gives us air which is important for which we need to breathe. We should save our beautiful planet by saving water, planting trees, keeping पियाची कॉन्फिडंट अशी स्पीच ऐकून इतकं छान वाटत होतं ना. सगळ्याच मुलांनी त्यांचे म्हणजे प्रोजेक्ट म्हणा किंवा चार्ट म्हणा खूप छान बनवलेले होते. आणि आम्ही जास्त काही पाहता आलं नाही आम्हाला, कारण मला निघायचं होतं आणि पियाच्या पप्पांनी मला हट्टाने हे घ्यायला लावलं की तू असंच न खाता जाशील, रिटर्न कधी येते माहीत नाही, सो काहीतरी घेऊन घे वडापाव वगैरे. म्हणून मग मी हे घेतलं होतं. म्हटलं चला पटपट खाऊन घेते आणि लगेच जे आहे ते आपल्याला निघायचं आहे. आणि स्वयंपाकाचं काम तर माझं मिटलं होतं, कारण ते मटकी वगैरे असं बनवणार होते. आणि हा माझा सोलो कुठंतरी एकटीला जायचा हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता. म्हटलं थोडे 2-4 शॉर्ट तुमच्यासोबत शेअर केले पाहिजे. तिकडे जाऊन माझी दातांची ट्रीटमेंट जवळपास 45 ते 50 मिनटापर्यंत चालली होती. आणि पियाच्या पप्पांनी मला सांगितलं होतं की एकटी खायचा एक्सपिरियन्स घेऊन ये, असं नेहमी माझ्या मागे लागत असते की चला बाहेर चला बाहेर, आज तुला आहे चान्स. कारण की ते दवाखान्याच्या समोरच ना असे 2-4 छोटे छोटे हॉटेल्स होते. आम्ही मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो ना तेव्हा आम्ही तिघांनी इथे खाल्लं होतं. मग ते म्हणले की जा आणि खाऊन ये, असे घरी आल्यावर तुला काही खाण्यासाठी एवढी आपल्याकडे मटकी वगैरे नाही आहे की तुला मी तुझ्यासाठी उसळ वगैरे उरू देईल असं. म्हणलं ठीक आहे चला. आणि हा पण माझा पहिल्यांदाच एकटं कुठेतरी बाहेर जाऊन खायचा एक्सपिरियन्स होता. माझ्या दातांमुळे मला खाता येत नव्हतं कारण खूप जास्त दुखत होतं. कसं गेलं मॅडम तुमचं एक्झिबिशन? मस्त ना. तर पियाने इतकं छान म्हणजे इतकं मस्त तिचं जे हे होतं ना, काय म्हणतात ग, स्पीच इतकी छान दिली पियाने. मला एवढं छान वाटतं तिथे. म्हणजे आपल्याला असतं ना, आपण असं थोडंसं तरी आपण असं कम्पॅरिझन करतो की अरे बाकीच्यांना जमत नाही आहे, पण पियाने खूप छान दिली आहे असं मस्त वाटत होतं. आम्ही ॲक्च्युली जास्त कुणाचं पाहिलंच नाही. दुसऱ्या कुठल्या क्लासरूममध्ये आम्ही गेलोच नव्हतो पिया. फक्त आम्ही तुमच्या क्लासरूमचं पाहिलं आणि अजून एक क्लासरूमचं बघितलं होतं. डायरेक्ट आलो कारण मला जायचं होतं. कुठलं अजून एक दुसरं नाही ते लक्षात नाही, पण फर्स्ट फ्लोअरला बघितलं होतं आम्ही. लहान पोरांचं होतं ते. मग त्याच्यानंतर कारण की तुमच्याच क्लासरूममध्ये एवढा वेळ झाला, मला जायचं होतं, मग आम्ही लगेच घरी येऊन गेलो होतो. पण खूप छान झालं, मस्त बी असं. किती दिवसापासून चाललं होतं बापरे, 1.5 महिन्यापासून चाललं असेल हे सगळं. बाय द वे पियाचं जेवण पण झालंय. काय बनवलं पिया दादाने? ऍक्च्युली काय झालं, पप्पाने काय बोलतात त्याला, मटकीची उसळ बनवलेली. ठीक आहे, ती उसळ अजून मला ती मी खाणार नाही म्हणून ओट्स पण बनवले होते, पण पाणी जास्त झालं ओट्स मध्ये. हा मग पप्पाने अजून एक पॅक टाकून दिला. ओके ठीक आहे, मग झालं ते बराबर. ते रेडीमेड ओट्स असतात ना सफोलाचे, ते 15 रुपयाचं पॅकेट. मग ते मी घेतले. पप्पांनी सगळं टाकलं. पहिले तर ती उसळ वगैरे टाकली तेव्हा पण चांगलं लागत होतं. मग मला चटणी दिसली ग्रीन कलरची, मम्मीसाठी समोसा आणला होता. मी तुम्हाला दाखवलं होतं. तेव्हा पुडी चटणी. हो ठीक आहे, ती टाकली, थोडीशी खाऊन बघितली, एकदम मस्त लागत होती. पूर्ण ह्याच्यात मिक्स करून खाऊन गेली. मी घरी येताच त्यांचं जेवण म्हणजे पियाचं झालं होतं, ते चाललं होतं त्यांचं जेवण. ते म्हणे बसते का, म्हटलं नको, मला खूप जास्त त्रास होतोय. मी सांगते तुम्हाला. मॅडम तुमचं झालं असेल तर जाऊ शकता तुम्ही. मी माझी फ्रेंड. तू चालली? मोबाईल कुठे आहे? नाही मी नाही घेतला मोबाईल काय. तुझा नाही, सॉरी तुझा. तू हिला मेसेज केलाय ना, तिथेच ठेवलाय मी त्याच रूम मध्ये. तर माझ्या दातांमध्ये काहीच फरक दिसत नसेल. थोडं माझं बोलण्याची जी म्हणजे ज्या वेने मी बोलते ना, ते थोडं तुम्हाला डिफरंट थोडं वाटत असेल तर तुम्ही यापूर्वी निरीक्षण करून पाहिलं असेल तर. आणि असे दात दाखवल्यावर तुम्हाला काहीच समजत नाही की मी काही अटॅचमेंट और अलायनर्स असं काही लावलंय असं. पण सी
हे माझ्यासाठी फर्स्ट टाइम म्हणून मला असं क्विक काढता येत नाहीये. हाताने आपण नखांनी पण याला काढून घेऊ शकतो. खालच्या दातांना पण लावलंय मी, आता ते काही काढत नाही, एक काढून दाखवते फक्त. आणि असं टूल मिळतं. मला 3 ते 4 सेट त्यांनी दिलेले आहेत. मी कुठल्या ब्रँडचं कुठल्या कंपनीचं हे घेतलंय ना, हे मी तुम्हाला जास्त काय तर सांगत नाही. त्यांनी ना थोडं दातांवर असं काहीतरी लावलंय, असं जिथे दात ना थोडासा माझं म्हणजे असं खरबरीत सारखं झालंय, वर काहीतरी चिटकवलं जेणेकरून त्याच्यावर प्रेशर यायला पाहिजे. हे सिम्पली असं घ्यायचं, याला आपण पाण्याने वॉश करून घेऊ शकतो. फ्रेश करून द्यायचं. ओके, सो आता मला त्रास फक्त एवढाच होतोय की मी तिथे गेली आणि त्यानंतर त्यांनी थोडंसं माझा एक दात थोडासा असा म्हणजे त्याच्यामध्ये स्पेस तयार करून घेतला आणि थोडीशी जे आहे ना ते थोडंसं टाकता तिथे असं काहीतरी, आणि हे घातल्यानंतर ना थोडंसं असं ओढलं जातं म्हणजे दाबलं जातं असं, म्हणून मला ना थोडं दुखतं. मी खाताना पण तुम्हाला तेच सांगितलं की मला खाता व्यवस्थित येत नाहीये. मे बी हे 1-2 दिवस माझ्यासोबत होईल आणि ते त्यांनी ते असं घालतात ना ते प्लास्टिकचं, त्यामुळे पण माझं पूर्ण असं खूप वेळपर्यंत आ करून होतं ना, त्यामुळे पण माझे हे दुखत आहे. आणि त्यातल्यात हे पण दुखते. ती म्हटली की तुम्हाला 2-4 दिवस थोडा त्रास होणार आहे. फक्त याच्यावर ना मी हे घालून फक्त पाणी पिऊ शकते. जेवण करायच्या वेळेस काढायचं आहे. गरम खूप थंड काही खायचं असेल तरी पण हे आपल्याला काढून ठेवायचं. अदरवाईज मॅक्स टू मॅक्स ट्राय करायचं आहे की दिवसातले 20 ते 22 तासापर्यंत मला हे घालून ठेवायचं आहे. माझा कन्सर्न काय होता, हे अलायनर्स करून घेण्यामागचं मी तुम्हाला सांगते. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल ना तर पुढचा हा व्हिडिओ तुम्ही बघा, किंवा फ्युचरमध्ये तुम्हाला तुमच्या मुलांना किंवा कोणाला इन्फॉर्मेशन हवी असेल ना, कारण हे मी काय पेड प्रमोशन करत नाही, मी पैसे देऊन केलं. यावर मी डिटेल ना जसा मला 6 महिन्याने रिझल्ट मिळाला ना तसं मी तुमच्यासोबत शेअर करेल, पण आता फक्त मी इन्फॉर्मेशन देते. तुम्हाला काहीच गरजेची वाटत नसेल हा व्हिडिओ तुम्ही इथूनच जो आहे तो संपवून दुसरं काहीतरी पाहू शकतात. सो बघा, हे जे आहे ना माझ्या ह्या दातांमध्ये मी आता घातलंय म्हणून तुम्हाला कमी दिसेल, पण तुम्ही बऱ्याच वेळा नोटीस केलं असेल की इथे गॅप होता आणि ह्या खालच्या दातांमध्ये पण मला असा काय म्हणतात ना, असं काय कुठला शेप असतो, डायमंड शेप असतो ना, त्या पद्धतीने गॅप होता. मी जेवढं माझ्या 1-1.5 वर्षापूर्वी स्वतःचं जर बघितलं ना तर तो गॅप एवढा नव्हता, पण तो आता मला असं वाटत होतं की तो वाढत होता. आणि मी बऱ्यापैकी तुमच्यासोबत व्हिडिओ पण शेअर करते, प्रमोशनचे पण व्हिडिओ असतात. आणि खरं सांगायचं म्हटलं ना तर मी जेव्हा कॉलेजमध्ये होती ना, असं 10वी-12वीमध्ये, तेव्हाच माझ्या पप्पांचं म्हणणं होतं माझे दात पण थोडेसे पुढचे दात थोडे पुढे, खूप नाही, खूप जास्त इम्पॅक्ट पडत नाही, पण जर मागे गेले तर अजून छान लुक येईल. तर माझे पप्पा पण मला सांगायचे की आपण ना तुझे दात बांधूयात. मी 12वीतून माझे कॉलेज सुरू झालं, पप्पा म्हणाले हो करूयात, नेक्स्ट इयर बघूया. आणि जसं माझं ग्रॅज्युएशन झालं, माझं लगेच लग्न झालं. आणि जेव्हा शेवटचं वर्ष माझं ग्रॅज्युएशनचं चालू होतं ना, तेव्हा पप्पा मला सांगायचे की जाऊ दे ना, आता काय करते, तुझ्या लग्नानंतर तुला काय करायचं ते कर. सो ते असं ना, म्हणजे आमचं मी 11th असेपासून प्रत्येक वर्षी आमचं कितीतरी वेळा बोलणं व्हायचं की मला दात बांधून घ्यायचे. तेव्हा तर अलायनर्स वगैरे नव्हते, ते प्रॉपर ते काय म्हणतात ना, त्याचे स्टीलचे बांधतात, तसं मला बांधून घ्यायचं होतं. मला खूप असं वाटायचं की माझे दात व्यवस्थित पाहिजे, कारण की माझ्या दोघंही भावांचे दात खूप व्यवस्थित आहेत. मला असं वाटायचं की माझेही दात तसे पाहिजे, पण ते असं ढकलता गेलं की तू लग्नानंतर करून घे, तुला काय करायचं आहे. सो लग्नानंतर पण मी काही मनावर घेतलंच नाही, म्हटलं जाऊ दे. आणि यांच्याकडे जेव्हा पण विषय काढायचे हे म्हणायचं मला आवडतंय ना, मग राहू दे, असं म्हणून ते राहून जायचं. पण आता म्हटलं नाही, मी बऱ्याच वेळा असा म्हणजे गेल्या 2-1 वर्षापासून मी विचार करते की करू का. पण तेच होतं की मी ते बांधून, ते ब्रेसलेट काहीतरी म्हणतात त्याला, ते स्टीलचं जर बांधलं असतं तर मला व्हिडिओमध्ये ते नेहमी दिसलं असतं. सो माझ्यासाठी ते चांगलं नव्हतं. आणि मला वरवरही माहिती होतं की हे जे अलायनर्स आहेत ना, यांची प्राईस खूप जास्त असते. मी खूप पूर्वी पण तुमच्यासोबत 2-1 महिन्यापूर्वी पण इथे आमच्या इथे जवळच होतं, तिथे मी गेली होती. तिथे त्यांनी 1,20,000 एवढा मला खर्च सांगितलेला होता. खूप जास्त येतो. आणि एवढं करणं म्हणजे जरी आपण आपल्या बजेटमध्ये असलं तरी पण आपण विचार करतो की नको यार, काढूयात दिवस. आणि मी म्हणजे मला त्या डॉक्टरांनी पण सांगितलं तुम्ही बसवा, तुमचा हा जो गॅप आहे ना या दोघंही खालच्या वरच्या दातांमधला, तो हळूहळू जसं वय वाढेल ना तर तो अजून तुमचा मोठा होणार आहे आणि तो एकदम व्हिजिबल जो आहे तो दिसायला लागेल. आणि मी हे माझ्या 1-2 रिलेटिव्ह आहेत त्यांच्यावरून पण मला हे माहिती असं की असं होतं म्हणून. सो मग मला असं होतं की चला करूयात. पण मग तिथे मला मागे पुढे की एवढे 1,20,000 रुपये द्यायचे, नको करू असं विचार करताच मी 1 महिना घालवून दिला. आणि मग शेवटी असंच ऑनलाईन बघता एक आम्हाला ब्रँड जो आहे तो रिकमेंड झाला. म्हटलं चला जाऊन बघूयात. तो आमच्या वाघोलीपासून खराडीमध्ये, तिथे आम्ही कशी अपॉइंटमेंट घेतली मोठं मन करून, कारण त्यांची स्टार्टिंग ना 24,000 समथिंग असे दाखवत होते ते. मग म्हटलं जाऊन तर बघूया काय नाही, एक व्हिजिट करून बघूया. मग तिथे गेलो, त्यांनी परत जे सगळं काही चेक करायचं ते केलं आणि त्यांनी आम्हाला प्राईस सांगितली की 30,000पर्यंत तुमचं होऊन जाईल. मला रिझल्ट आल्यानंतरच मी तुमच्यासोबत ब्रँड शेअर करणार आहे, त्यापूर्वी मी नाही शेअर करणार. सो
मग आम्ही ते जे आहे त्यांचं जे काय होती ती प्रोसेस सगळी पुढे केली. त्यानंतर त्यांनी स्कॅन करून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला मेल वगैरे येतो. मग आपल्याला पुढे हे प्रोसेस करायचं आहे का ते अप्रूव्ह वगैरे करायचं आणि मग त्याच्या 15-20 दिवसानंतर आपल्याला आपले अलायनर्स बनवून मिळतात, जे मी तुम्हाला आता प्लास्टिकसारखं दाखवलं ते. मग आता तेच घेण्यासाठी मी आज गेली होती. पण ते पण डायरेक्ट नसतात घालायचे, ते आपल्या दातांनुसार ना त्याच्यावर काहीतरी असे डॉट ठेवतात, जेणेकरून दातांवर मोजक्या दातांवर अजून एक्स्ट्राचं प्रेशर आलं पाहिजे आणि ते लवकर मागे गेले पाहिजे. सो ही जवळजवळ 1 महिन्याची प्रोसेस आहे. आणि हे जे मी तुम्हाला दाखवलं ना, हे दोघंही याला एक सेट म्हणूयात आपण. हा सेट जो आहे ना हा 15 दिवसांचा आहे. 15 दिवसानंतर आपला वेगळा सेट असतो. असे तिने मला तर 3-4 सेट दिलेले आहेत. आणि जेव्हा शेवटचा सेट त्यांनी दिलेल्यापैकी मी वापरेल ना 1-1.5 महिन्यानंतर, तर तेव्हा मला त्यांना इन्फॉर्म करायचं आहे की मी हा वापरायला सुरुवात केली. तिथे जाऊन एक तर फोटो काढून घ्यायचे किंवा घरून आपण फोटो देऊ शकतो की म्हणजे बरोबर प्रोसेसमध्ये दात चालले आहेत का असं. मग त्याच्यानंतर जे आहेत ते आपल्याला पुन्हा 3-4 सेटचा अजून एकदा देतात. आणि असं करता करता महिन्यातून आपल्याला 2 सेट वापरायचे आहेत. शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर आता लेट्स सी किती काय रिझल्ट मिळतो. मी हे काढून ना कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेल की बघा एवढं किंवा मला फोटो काढून ठेवावे लागतील, म्हणजे मला पण एक सेट बदलल्यानंतर लक्षात येईल की किती काय डिफरन्स आला आहे म्हणून. सो आता मला पेनफुल आहे माझी ही जर्नी. माहीत नाही ही पूर्ण अशीच पेनफुल असणार आहे का, किंवा प्रत्येक गोष्ट खाण्यापिण्याआधी त्याला काढून ठेवा मग ते घाला. जसं मला आता परत हे जे ना असं म्हणजे कम्फर्टेबल पण वाटत नाही. पण ती म्हणली तुम्हाला 3-4 दिवस तरी डिस्कम्फर्ट येणार आहे यामध्ये. आता लेट्स सी काय कसं होतं. पण आजचा जो त्रास आहे ना, हा त्रास बघता मला असं वाटतंय की आता सगळं काम असंच ठेवते, असं यांचं जेवण चाललंय, भांडे कुंडे घसुयात, नंतर हा त्रास घेऊन मी तर अशीच दिवसभर राहिली ना. काही पण काम केलं मी, माझं लक्ष भरणं फक्त माझ्या दुखण्याकडे असणार आहे. म्हणून म्हटलं चला झोपूनच घेऊयात. सो चला मग फायनली जे मला दातांचं एक ट्रीटमेंट करायची होती ती माझी फायनली सुरू झाली आहे. आय होप तुम्हाला तुमच्यापैकी जर कोणाला करायची असेल थांबा, अजून 3-4 महिने तरी थांबा. थोडासा मला फरक दिसायला लागला की मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि करायचं जरी असेल तरी पण थांबा, माझा रिव्ह्यू ऐका आणि मग करा. तुमची भरपूर बचत जी आहे ती होऊ शकते. कारण अशा डेंटिस्ट वेगवेगळ्या आपण ठिकाणी गेलो ना भरपूर पैसे सांगतात. मी ही 30,000 करते म्हणल्यावर तुम्ही जर कुठून भाव असा तपास केलेला असेल तर तुम्हालाही लक्षात येईल की ओके. सो 2-3 महिने थांबा, मला थोडा रिझल्ट दिसला की मग तुमच्यासोबत मी शेअर करते. सो चला मग आता यासोबत मी माझा आजचा व्हिडिओ संपवते. आय होप तुम्ही एन्जॉय केलेला असेल. तुम्हाला काय वेगळं वाटतंय का बोलताना मला नक्की सांगा की माझी बोलण्याची टेक्निक थोडीशी बदलली आहे का, म्हणजे आपण म्हणतो ना दिसण्यावाईज थोडं चेंज झालं आहे का, मला नक्की कमेंटमधून सांगा. सो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या.